नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत माईट. माईट काय आहे, माईट कोणत्या अर्थाने वापरला जातो आणि माईट वाक्यात आल्यानंतर वाक्याचा अर्थ कसा बदलतो. माईटच्या मदतीने आपण वर्तमान काळातील किंवा भविष्य काळातील कमी शक्यता वर्तवू शकतो. मे प्रमाणेच माईटचा उपयोग होत असतो, परंतु कमी शक्यतेसाठी मेच्या कम्पेअर मध्ये जर आपल्याला कमी शक्यता वाटत असेल एखाद्या कामाची, तेव्हा आपण माईट वापरू शकतो. तर आता वाक्य घेतलेले आहेत ते बघूया. कदाचित तो आज येईल, म्हणजे आज येईल किंवा नाही पण येणार, कारण की शक्यता फार कमी आहे. पण जेव्हा आपल्याला दाट शक्यता असतं की तो येईल, कदाचित तो येईल किंवा तो येण्याची शक्यता आहे, परंतु ती जास्त असेल, तेव्हा आपल्याला इथे मे वापरावा लागतो. परंतु तो येईल किंवा येणारही नाही, म्हणजे कमी शक्यता असल्यास आपल्याला माईटचा वापर करावा लागतो. तर बघा, कदाचित तो आज येईल. मग येण्याची क्रिया, वाक्यात क्रिया करणारा जो कर्ता आहे तो आहे, म्हणून तो एक नंबरला. ही माईट. ही माईट काय क्रिया करणार आहे हा कर्ता, तर येण्याची. मग ही माईट कम. माईट हे ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडेल आहे, ते कर्ताच्याच शेजारी येणार आहे आणि कर्ताच्या नंतर मेन वर्ब येणार आहे कम. ही माईट कम. आणि केव्हा येणार आहे तो? आज, टुडे. ही माईट कम टुडे. कदाचित तो आज येईल. राम आज शाळेत जाण्याची शक्यता आहे. राम शाळेत जाण्याची शक्यता आहे, पण ती कमी आहे. म्हणून आता जो शाळेत जाणारा आहे, जाण्याची क्रिया जो करणारा आहे तो राम आहे. राम. आता माईट. राम माईट. आता तो क्रिया करणार आहे जाण्याची, म्हणजेच वर्ब आधी येणार आहे माईट गो. आणि कुठे जाण्याची? शाळेत. ऍट स्कूल. ऍट स्कूल. ऍट स्कूल. आणि केव्हा जाण्याची? आज, टुडे. टुडे. राम माईट गो ऍट स्कूल टुडे, म्हणजे तो आज जाण्याची शक्यता आहे शाळेत. तर बघा, जाणारा राम आहे, त्याच्यानंतर माईट येतो, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे गो क्रियापद. त्याच्यानंतर कुठे जाणार आहे, जाण्याची क्रिया कुठे होणार आहे? ऍट स्कूल. आणि केव्हा होणार आहे? टुडे. म्हणजेच ही झाली वाक्याची रचना. तर त्याचं स्ट्रक्चर आपण बघूया. तर आधी आहे कर्ता एस प्लस माईट. माईट प्लस वर्ब V1, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, आणि प्लस ऑब्जेक्ट. आता माईट बी कसा यूज केला जातो, तर माईट बी मे बी आपण बघितला की तो शाळेत असेल, कदाचित तो शाळेत असेल, शाळेत असू शकतो असंही म्हणतो, किंवा शाळेत असण्याची शक्यता आहे असंही आपण म्हणतो. कारण की असणं म्हणजे तो जो कर्ता आहे तो काय आहे किंवा कुठे आहे हे दाखवण्यासाठी आपण मे बी किंवा माईट बी यूज करू शकतो. परंतु त्याही मध्ये कमी शक्यता जर असेल तर माईट बीचा उपयोग केला जातो. तर ते कसं बघूया. कदाचित तो शाळेत असेल. मग कदाचित तो शाळेत असेल, शक्यता फार कमी आहे. असेल म्हणजे नसेलही किंवा असेल, म्हणजे या दोन्हीमध्ये जेव्हा आपण कन्फ्यूज असतो तेव्हा माईट बीचा यूज केला जातो. जर आपल्याला शक्यता जास्त असेल तर मे बीचा यूज केला जातो. तर बघूया, कदाचित तो शाळेत असेल म्हणजे प्लेस दाखवलेली आहे, तो कुठे असेल, आणि तो कदाचित ती शिक्षिका असेल, ती कोण असेल, तेव्हा माईट बी यूज केला जातो. तर बघूया,
तो वाक्याचा कर्ता आहे तो, म्हणजे तो काय असेल तर तो ही. माइट बी. वाक्याचा कर्ता 1 नंबरला, माइट बी 2 नंबरला. हा बी जो आहे असणं दाखवत आहे त्यांचं, म्हणजे ही माइट बी ऍट स्कूल. असंही म्हणू शकतो ही माइट बी ऍट होम. कदाचित ती शिक्षिका असेल. आता ती कोण असेल? ती डॉक्टर असेल, कदाचित ती डॉक्टर असेल, कमी शक्यता आहे. कदाचित ती शिक्षिका असेल, कदाचित तो इंजिनियर असेल, असं आपण म्हणू शकतो. परंतु कदाचित ती शिक्षिका असेल तर बघा, ती शी माइट बी वाक्याचा कर्ता 2 नंबरला माइट बी, आणि ती कोण असेल? शी माइट बी अ टीचर. म्हणजे वाक्याचा कर्ता 1 नंबरला, 2 नंबरला माइट बी, आणि नंतर ऑब्जेक्ट. इथे क्रियापद नाही. तर बघा, आता याचं स्ट्रक्चर आपण बघूया. एस प्लस माइट बी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कर्ता प्लस माइट बी प्लस ऑब्जेक्ट, उरलेलं वाक्य जोडून द्यायचं. हे आहे याचं स्ट्रक्चर. तर भूतकाळातील शक्यता वर्तवण्यासाठी भूतकाळात ती क्रिया घडून गेली असेल, ही शक्यता जेव्हा आपण वर्तवत असतो तेव्हा मेचा कमी उपयोग केला जातो. कारण भूतकाळ आहे, मेचा पास्ट हा माइट होत असतो. म्हणून भूतकाळातील जी शक्यता आहे ती जर वर्तवायची असेल की ती क्रिया होऊन गेली आहे आणि ती क्रिया झालेली असताना आपण शक्यता आत्ता सांगत आहोत, तर बघा, ती खेळली असेल, ती क्रिकेट खेळली असेल, तिने आंबा खाल्ला असेल, तिने केक खाल्ला असेल, म्हणजे भूतकाळात तिची ती क्रिया करून झालेली असेल. ती तिथे पोहोचली असेल, ती मार्केटला गेली असेल, म्हणजे ती क्रिया कंप्लीट झालेली आहे आतापर्यंत. त्यावेळेस आपण मे पेक्षा माइटच इथे वापरत असतो आणि माइटच्या जोडीला हॅव घेत असतो, कारण ती क्रिया कंप्लीट झालेली आहे. तर ते आपण एक्झाम्पल द्वारे बघूया. कदाचित तिने आंबा खाल्ला असेल. कदाचित तिने आंबा खाल्ला असेल शक्यता आहे, आणि फार कमी शक्यता आहे की तिने आंबा खाल्ला असेल, ती क्रिया होऊन गेलेली आहे. तर बघा, कदाचित तिने आंबा खाल्ला असेल, आंबा खाणारी आहे ती. मग आता आपण कर्ता, वाक्याचा कर्ता 1 नंबरला घेत असतो, म्हणून ती शी आधी येणार आहे. शी. आणि माइट हॅव म्हणजे भूतकाळात ती क्रिया घडून गेलेली आहे, ही माइट हॅव दर्शवत असतो. माइट हॅव. शी माइट हॅव. आता खाल्ला असेल तर आता नियम आहे, जेव्हा आपण या खाण्याची जी क्रिया आहे ती मूळ क्रियापद न वापरता आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप करावं लागतं. म्हणजे खाण्याची क्रिया झालेली आहे इथे, म्हणजे इट, एट, इटन. म्हणजे आता या तिसरं रूप येणार आहे इटन. शी माइट हॅव इटन. काय खाल्ला असेल तिने? आंबा खाल्ला असेल. शी माइट हॅव इटन अ मँगो. मँगो म्हणजे कदाचित तिने आंबा खाल्ला असेल. क्रिया कंप्लीट झालेली आहे. कंप्लीट होऊन आता आपण शक्यता वर्तवत आहोत की ती क्रिया तिने केली असेल, खाण्याची क्रिया तिने केली असेल. तर त्यावेळेस माइट हॅव वापरायचा आणि क्रियापदाचं तिसरं रूप करायचं V3. तो कदाचित पोहोचला असेल म्हणजे तो कोणत्या जागेवर पोहोचणार होता, कुठेतरी कोणत्या गावाला पोहोचणार होता, ती क्रिया कंप्लीट झालेली असेल कदाचित.
तर वाक्यामध्ये मी कदाचित आधी घेतलेला होता, आधीच्या नंतर घेतला, ते कन्फ्युजन नको व्हायला की आधी कदाचित होता आणि नंतरही दुसऱ्या वाक्यात कदाचित जर आला तर काय करायचं, असंही बिगिनर्सला प्रश्न पडू शकतो. म्हणून मग मी 2 नंबरला कदाचित घेतलेला आहे. तो कदाचित पोहोचला असेल. आता वाक्याचा कर्ता आहे तो. ही माइट हॅव. ही माइट हॅव आणि त्याने क्रिया कोणती केलेली आहे? पोहोचण्याची, रीच. आणि पोहोचण्याची क्रिया जी केलेली आहे त्याचंही तिसरं रूप येतं, ईडी लागत असतो, रीच. रीच. ही माइट हॅव रीच. तो कदाचित पोहोचला असेल. म्हणजे आता पोहोचण्याची क्रिया कंप्लीट झालेली आहे आणि रीच म्हणजे पोहोचणे आणि रीच तिसरं रूप झालेलं आहे, ज्याचा पास्ट ईडीने होत असतो. ज्या क्रियापदाचा पास्ट ईडीने होतो त्याचं तिसरं रूप सुद्धा ईडी लावूनच येत असतं. ही सोपी मेथड आहे लक्षात ठेवण्याची. तर त्याचं स्ट्रक्चर आपण बघूया. आधी आहे कर्ता एस सब्जेक्ट प्लस माइट हॅव प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप V3 आणि प्लस ऑब्जेक्ट. उरलेलं वाक्य जॉईन करून द्यायचं. तर बघा तिसरं रूप रिच्ड, प्लेड, ईडी. म्हणजे ईडी ज्या क्रियापदाला लागला, प्लेड, रिच, तर असे जेव्हा ईडी लागतं पासला तेव्हा तिसरं रूपही ईडी लागूनच होत असतं. ज्या क्रियापदांना प्रत्येक क्रियापदाला लागत नाही, काही अपवाद पण आहेत, पण ज्या क्रियापदाच्या पासला ईडी लागतो त्याचं तिसरं रूप सुद्धा ईडी लावूनच होत असतं. तर हे स्ट्रक्चर आहे माइट हॅव या वाक्याचं. जेव्हा एखादी मैत्रीण असेल किंवा एखादा कर्ता असेल, तो डायरेक्ट माझ्याशी बोलतोय, म्हणजेच काय, माझी एखादी मैत्रीण असेल सोनाली, ती मला सांगते की मी येणार आहे. ती जेव्हा माझ्याशी डायरेक्ट कम्युनिकेशन करते तेव्हा ती मला सांगते की आय मे कम टुमारो. मी कदाचित उद्या येऊ शकते किंवा कदाचित मी उद्या येईल असं म्हटली. तर ती जेव्हा असं म्हणते तेव्हा मला दुसऱ्यांना सांगायचं आहे, समोरच्याला सांगायचं आहे. म्हणजे ती पास्ट मध्ये ती क्रिया झाली आता, की तिने ती क्रिया मला सांगितली डायरेक्ट आणि मी इनडायरेक्ट बोलतीये. तिने मला काय सांगितलं ना ते मी इनडायरेक्ट दुसऱ्या मैत्रिणीला सांगतेय की सोनाली येणार आहे, त्यावेळेस मला माइट वापरावं लागेल. सोनाली माइट कम. सोनाली येऊ शकते किंवा सोनाली कदाचित येईल किंवा सोनाली म्हणाली की ती कदाचित येईल. म्हणजे सोनाली सेड दॅट शी माइट कम. सोनाली सेड दॅट शी माइट कम. मी समोरच्याला सांगते सोनाली काय म्हणाली आणि सोनाली काय म्हणते की आय मे कम, म्हणजे मी कदाचित येईन. आणि हेच वाक्य मी माइट मध्ये कोणी बोललंय माझ्याशी आणि कधी येणार आहे ते समोरच्याला सांगत असताना तिचं ते वाक्य इनडायरेक्ट इथे मी प्रेझेंट करत आहे. त्यावेळेस माइटचा उपयोग होत असतो मेच्या ऐवजी. तर तो कसा, तो एक्झाम्पल द्वारे आपण बघणार आहोत. सोनाली म्हणाली ती घरी जाऊ शकते. म्हणजे सोनाली म्हणाली ती घरी जाऊ शकते की सोनाली म्हणाली की ती घरी जाऊ शकते असंही म्हणू शकतो. म्हणजे सोनाली मला म्हणाली डायरेक्ट आणि मी परत कोणाला तरी सांगते की सोनाली मला असं म्हणाली. त्यावेळेस माइटचा वापर कसा होतो ते बघूया. सोनाली सेड हा पास्ट मध्ये आहे, ती पास्ट मध्ये मला म्हणाली, म्हणून इथे मेच्या ऐवजी माइटच वापरला जाणार आहे. सोनाली सेडचा झाला सेड. म्हणजे सोनाली सेड दॅट, की सोनाली म्हणाली की
इथे की असो किंवा नसो पण वापरला तरी चालतो, नाही वापरला. सोनाली म्हणाली की शी. येण्याची क्रिया कोण करणार आहे? ती. शी माइट. शी माइट गो. शी माइट गो. आणि कुठे जाऊ शकते ती? ऍट होम. सोनाली सेड. सोनाली म्हणाली दॅट की शी माइट गो ऍट होम. ती घरी जाऊ शकते किंवा ती कदाचित घरी जाईल असं म्हणाली. त्यावेळेस मी इनडायरेक्टली दुसऱ्या फ्रेंडला सांगत आहे. राम म्हणाला तो कदाचित येऊ शकतो. राम काय म्हणाला? तो कदाचित येऊ शकतो. रामने डायरेक्ट सांगितलं मला आणि मी इनडायरेक्टली दुसऱ्यांना सांगते राम काय म्हणाला. त्यावेळेस माइटचाच उपयोग होतो, मेचा उपयोग होत नाही. तर राम म्हणाला तो कदाचित येऊ शकतो. राम सेड दॅट की. राम म्हणाला की. इथे की पण वापरू शकतो किंवा नाही वापरला तरी चालेल. राम सेड दॅट कदाचित येऊ शकतो म्हणजे तो कदाचित येऊ शकतो. येणारा कोण आहे? तो. ही माइट कम. म्हणणारा राम, त्याच्यानंतर येणाराही तोच आहे. ही माइट कम. येण्याची क्रिया तो करणार आहे. तर बघा याचं स्ट्रक्चर काय बनतंय. तर स्ट्रक्चर म्हणजे पास्ट मध्ये जेव्हा वाक्य असेल, पास्ट मध्ये जेव्हा सांगण्याची क्रिया केलेली आहे त्यावेळेस करता येत असतो. म्हणजेच सांगणारा कोण आहे? तो. राम सेड, तो म्हणाला. त्याच्यानंतर काय आहे? कर्ताच आहे माइट आणि नंतर क्रियापदाचं मूळ रूप आहे. तर आपण बघणार आहोत सब्जेक्ट प्लस माइट प्लस काय आहे? सब्जेक्ट 1 नंबरला, माइट 2 नंबरला आणि त्याच्यानंतर आहे क्रियापद मूळ रूपामध्ये V1 प्लस ऑब्जेक्ट. हे आहे याचं स्ट्रक्चर. आता इथे सेडही म्हणू शकतो, टेलही म्हणू शकतो, टोल्डही म्हणू शकतो. आता इथे आपल्या क्रियेनुसार राहणार आहे किंवा शब्दानुसार राहणार आहे. त्याच्यामुळे करता 1 नंबरला, 2 नंबरला माइट, त्याच्यानंतर क्रियापद मूळ रूपामध्ये आणि उरलेलं वाक्य जॉईंट करून द्यायचं. हे आहे याचं स्ट्रक्चर. तर माइटचा वापर आपण परमिशन घेण्यासाठी कसा करतो किंवा एखाद्याला प्रश्न विचारण्यासाठी कसा करतो ते आपण बघणार आहोत. परंतु मे आपण पोलाइटली यूज करत असतो, कॅन पण करत असतो, कुड पण करत असतो. परंतु माइट जास्त यूज केला जात नाही, रेअरली यूज केला जातो किंवा मॉडर्न इंग्लिश मध्ये यूज केलाच जात नाही. मागच्या इंग्लिशचे जर पुस्तक आपण वाचले तर त्यात माइटचा उपयोग दिसतो, परंतु माइट हा पोलाइटनेस दाखवत नाही. तो जास्तीत जास्त आपण फ्रेंड मध्ये यूज करू शकतो, परंतु आता जास्तीत जास्त यूज केलाच जात नाही. तर बघूया तो कसा. मेचा यूज केला जातो, कुडचा यूज केला जातो. आपल्याला परमिशन घेण्यासाठी मेचा जास्तीत जास्त यूज केला जातो आणि हा कॅज्युअली यूज होत असतो. परंतु आपण वाक्य बघूया, त्याचे एक्झाम्पल बघूया. तर मी बाहेर जाऊ शकतो का? आता आपण बाहेर जाण्याची परमिशन घेत आहोत, परंतु ती परमिशन घेण्यासाठी आपण मोस्टली मेचा, कॅनचा, कुडचाच यूज करू शकतो आणि माइटचा रेअरली यूज होत असतो आणि त्याच्यामध्ये पोलाइटनेस नाही, म्हणजेच यूज होत मोस्टली नाही. मॉडर्न इंग्लिश मध्ये तर जास्त होतच नाही. तर मी बाहेर जाऊ शकतो का ही परमिशन आपण घेणार आहोत. तर ती माइटने कशी ते बघूया. माइट प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी वर्ब 1 नंबरला, त्याच्यानंतर 2 नंबरला आहे सब्जेक्ट माइट आहे. काय क्रिया करायची आहे? जाण्याची. माइट आय गो, माइट आय गो, जाण्याची क्रिया. कुठे जाण्याची? बाहेर. माइट आय गो आउटसाइड, आउटसाइड.
म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो का? आज पाऊस येऊ शकतो का? आता इथे परमिशन नाहीये, परंतु प्रश्न केलेला आहे, ही शक्यता आहे का? ही शक्यता आहे का? आपण दुसऱ्याला प्रश्न विचारतोय, इथे परमिशन घेतलेली आहे आणि आता इथे शकतो का म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे की आज यस ऑर नो येऊ शकतो का? शक्यता आपण समोरच्याला दाखवत आहोत आणि त्या शक्यतेवर काय उत्तर आहे ते आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा प्रश्न वेगळ्या प्रकारचा घेतलेला आहे, फक्त परमिशनसाठी नाही, तर प्रश्न असाही आपण शक्यता दुसऱ्याच्या समोर मांडू शकतो प्रश्नार्थक वाक्याने आणि त्याची आहे की नाही शक्यता ही आपण त्याच्या उत्तराद्वारे घेऊ शकतो. म्हणून हा एक वेगळा प्रश्न घेतलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपण घेऊ शकतो. आज पाऊस येऊ शकतो का? आज पाहुणे येऊ शकतात का? आपण तिकडे आज जाऊ शकतो का? म्हणजे आपण समोरच्याला कसा प्रश्न करतो माइट द्वारे, असा आपण हा एक वाक्य घेतलेलं आहे. आज पाऊस येऊ शकतो का? आता माइट एक नंबरला माइट इट म्हणजे आज पाऊस, इट हा प्रोनाउन आहे. माइट इट रेन टुडे. माइट इट रेन टुडे. माइट इट रेन टुडे म्हणजे आज पाऊस येण्याची शक्यता आहे का? किंवा आज पाऊस येईल का? किंवा आज पाऊस येऊ शकतो का? हा प्रश्न आपण समोरच्याला केलेला आहे. तर माइट इट आता येऊ शकतो का? आता येण्याची क्रिया करणार आहे म्हणून आपण कम का नाही घेतला, तर नाही घेतला तर चालतो. माइट इट कम रेन टुडे असं नाही म्हणू शकत, किंवा माइट इट रेन कम टुडे असंही म्हणू शकत नाही. तर हे वाक्य जरा म्हणजे वाक्याच्या अकॉर्डिंग आपल्याला बोलायचं असतं की आपला कसं इंग्लिश करायचं ते आपण जेव्हा सतत इंग्लिश ऐकतो, बोलतो, आपल्या कानावर पडतं त्यावेळेस आपल्याला कळतं की याच्या अकॉर्डिंग हे बरोबर नाही, हे कुठे बरोबर आहे, कुठे चुकीचं आहे हे वापरणं हे आपल्याला कळत असतं. तर माइट परमिशन घेण्यासाठी तर आपण जास्त यूज करूच शकत नाही, आपल्याला तो चुकीचा वाटतो म्हणून आपण मेच यूज करणार आहोत, परंतु त्याचा अर्थ सुद्धा असा होतो ते आपण बघितलं. आता जे आपण शिकलो ते त्या प्रकारचे वाक्य आपण घेतलेले आहे ते बघूया कसे करायचे. तर बघा, कदाचित ती परीक्षा पास होईल आणि शक्यता वर्तवलेली आहे की ती होईल, फ्युचरची शक्यता आहे पण कमी शक्यता आहे. मग कदाचित ती परीक्षा पास होईल. आता परीक्षा पास होणारी आहे ती, शी माइट, 2 नंबरला आहे माइट. शी माइट काय क्रिया करणार आहे? पास होण्याची. शी माइट पास. आणि काय पास होण्याची? परीक्षा, एक्झाम, द एक्झाम, द एक्झाम. शी माइट म्हणजेच कर्ताच्या जवळ आलेला आहे ऑक्झिलरी वर्ब माइट, त्याच्यानंतर काय क्रिया करणार आहे? ती पास होण्याची क्रिया करणार आहे. आणि काय पास होण्याची? एक्झाम पास होण्याची. कदाचित ती घरी असेल. आता माइट बी कसा वापरायचा? कदाचित ती घरी असेल. मग घरी असणारी कोण? ती. शी माइट बी ऍट होम. ऍट होम म्हणजे कदाचित ती घरी असेल. डॉक्टर म्हणाले की ते कदाचित येतील. आता डॉक्टर म्हणाले ते कदाचित येतील म्हणजे डॉक्टर सेड. डॉक्टर सेड, डॉक्टर म्हणाले, डॉक्टर आधी म्हणाले, ज्याला म्हणाले त्याने दुसऱ्याला सांगितलं. डॉक्टर सेड दॅट he might doctor said that he might come. ते कदाचित येतील. कदाचित त्याने केक खाल्ला असेल. पास्ट मध्ये क्रिया घडून गेलेली आहे त्याची शक्यता आहे. कदाचित त्याने केक खाऊन झालेला असेल. कदाचित त्याने केक खाल्ला असेल तर
खाणारा आहे तो, ही माइट हॅव क्रिया घडून गेलेली आहे भूतकाळामध्ये, त्यावेळेस माइट हॅव आणि खाण्याची क्रियापदाचं तिसरं रूप इटन आणि काय खाल्लेलं आहे? केक. द केक. तर हे आज आपण शिकलो माइट. तर माइट सर्वांना समजलाच असेल. माइट हे मॉडर्न किंवा ऑक्झिलरी वर्ब चा कसा यूज होतो आणि तो आता मॉडर्न इंग्लिश मध्ये शक्यतो जास्त यूज होत नाही. कुठे होतो किंवा नाही होत हे आपण डेली जेव्हा वाचन करतो त्यावेळेस आपल्याला समजेलच. आणि आपण आज बघितलं, सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील अशी मी अपेक्षा करते. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, अशा प्रकारचे जे वाक्य आहे ते कमेंट बॉक्स मध्ये 2 किंवा 3 प्रत्येकाने पाठवायचे आहे.